एक वाक्य सांगा महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या आवडतीसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या, या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. एअर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझ वाटले. उतारलं त्यांना, ती मोटरसायकल चालू कुत्र्याला होता ती, त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं, यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदा लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आहे, एअर आहे, ते मोटार आहे, बापाने बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. व्हायला निघलो कोणत्या तुकड्यात कोणचं पाहिजे जाईल. म्हातारा म्हणजे बिगर बेवटोक्याचा इंजिनियर आहे तो. त्यानं बरोबर घर सुद्धा दोन पोरांना म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिने नाही तो, त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या आवलं दिलं 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती अवलाद का आला हरिपट करीत, वरून हात त्याच्या डोक्यावर आहे नाहीचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. इक्याला सापडे राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला, पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यान माग वड्याला पाटाला ऐकायचं. ती नादीच होत ती. तो रेडिओ गेला, टीव्ही आला. टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता टीव्ही गेला, जाऊ दे, टीव्ही गेलाय, सगळं गेलंय. पण ऐकायचं ते कानानच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण पैसा येतो. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्ष खोट्या टोकल्या. याची 17 झटक, त्याची 17 झटक. आता ते दिवस. राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला, पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यान माग वड्याला पाटाला ऐकायचं. ती नादीच होत ती. तो रेडिओ गेला, टीव्ही आला. टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता
टीव्ही गेला, जाऊ दे, टीव्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा, तुलाही लखपतीची अवलाद येईल तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण पैसा आहे. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते, आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्ष खोट्या टोकल्या, याची 17 झटक, त्याची 17 झटक. आता ते दिवस, कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कोणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का जेवण करता? गरीब घरी पण आदर केवढा आहे. असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खा, नाही तर मग स्वयंपाक करते. तो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या, त्याला विचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आलाय का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदवीत प्यालाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप, गच्चीत झोप पण गपचीप झोप, आणि तोच सकाळी कपडे काढून द्या. कोण केलं नाही यश आणलंय वढून, साऱ्या संकटांशी असं लढून, जिद्द होती म्हणून डावलय करून, बसणार नाही लाचार बनून. येत नव्हतं उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या. पोरांनो, इथं दत्तू कुठं राहतो रे? कोण दत्तू? इथं नाही राहत कोण दत्तू बित्तू. आयला मी लय वर्षाने आलोय. तिथंच कुठंतरी घर होतं पत्र्याचं. हे सगळं नवीन झाल्यामुळे मला काही लक्षात याय नाही. अरे एवढं जुनं? यो काय दत्त भाऊचं घर विचारतोय काय? थांब 1 मिनिट, तुला फोटो दाखवतो. हे होय का? ह्योच आहे का? आयला दाढी बिडी वाढली, लयच मोठा झालाय बाबा आपला. हे बाबा, तुला मोठा माणूस झाला आता, का असं कोणाला पण नाही भेटत. तुला बिझी असतो, जातो आपल्या घरी. अरे ह्याचा अवतार बघ. ह्यो काय दत्त भाऊचा मित्र वाटतोय का? दत्त भाऊचे मित्र आहे ना, 4 व्हीलर मध्ये भेटा येतात. ए मित्रांनो, असं नका बोलू लागा. तो माझा लय लहानपणीचा मित्र आहे. तुम्ही एक काम करा, तो मोबाईल घ्या, मला नंबर तरी द्या त्याचा. हे बाबा, आम्ही कुणाला असा नंबर देत नाही.